हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे धनतेरस आणि धनतेरसचं थोडं सामान घ्यायचं आहे आणि थोडाफार किराणा पण करायचा आहे. तर आता मी चाललो आहोत रिलायन्सला. तर तिथे थोडाफार किराणा वगैरे करू, देन सामान घेऊ आणि मग घरी जाऊ. तर आजचा दिवस कसा असणार आहे ते नक्की बघा. सो रिलायन्सला पोचलो आम्ही आता आणि सारंग गाडीच्या खाली उतरलं नाही तर लगेच टाटा, त्याला समजलं लगेच कुठेतरी चाललोय आपण. सो आमच्या इथे असं रिलायन्स आहे. गर्दी वाटते का? गर्दी आहे इथे, एवढे हे सगळे बाईक्स लागलेले आहेत. चलो जाऊयात आता, शॉपिंग करू थोडीफार. सो रिलायन्स मध्ये पण पूर्ण दिवाळी वाइब्स आहेत एंट्रीलाच. शारंग शारंग ए शारंग. सो वडापाव खायला थांबलो इकडे. किती मस्त दिले बघा त्यांनी सगळं, चटणी वगैरे. सारंग लगेच दे चालू झाला. चलो सो घरी पोचलो आणि लाइटिंग लावायची बाकी. काय आलं? होल्डर आणि वायर आणायची. व्हेरी गुड. आता कसं लावायची लाइटिंग? लाइटिंग बाकीची लावून द्या, फक्त कंदीलसाठी आपल्याला हे करायचं आहे ना. सो लाइटिंग करायची आहे. हे गेले आहेत काहीतरी वायरचं काम होतं ते आम्ही विसरलो, मग ते परत गेलेत करायला. सारंगला झोपी लावलंय. धनतेरस आहे तर त्याच्यासाठी मी गोष्ट करणार आहे आता, तर तेच मी आता करायला घेते. तर व्लॉग कंटिन्यू करा. सो पूजा मी इथे मांडणार आहे. तांब्या मी आता जस्ट घासून घेतला. पेला घेतलेला आहे, सेलो टेप आहे आणि मला ना चिल्लर कुठे भेटलीच नाही, कॉईन्स म्हणजे. तर माझ्याकडे घरात एवढे अवेलेबल होते तेवढेच मी घेतले आणि टोय टेप आहे. सो आता आपण बघूयात. सो इथे मी ताट घेतलेलं आहे. ताट घसलेलं आहे पण आमच्या इथे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तर ना ह्याच्यावरशी डाग पडतात. ते का पडतात तेच समजत नाही आम्हाला. आणि सर्वच भांड्यांवर पडतात, असं नाही की ह्याच्यावरच. तर आमचं गिझर पण त्या पाण्यामुळे खराब झालं ॲक्च्युली. तर आता हे मी घसलेलं आहे. हे डाग अजिबात निघत नाही आहे. सो ते तसंच ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मी धने टाकणार आहे आणि खाली वाटी ठेवणार आहे. ही वाटी घेतलेली आहे आणि मग त्याच्यावर मी थोडं क्रॉसमध्ये हे ठेवणार आहे. सो आपण बघूयात आता. सो हाय, आता मी कामाला लागते आहे. पहिलं तर सेलोटेप घेते. हे असं शोधणं म्हणजे खूप अवघड असतं. नवीन टेपचं लवकर सापडतच नाही. थोडंसं स्लो बोलते मी कारण की सारंग झोपी गेलं आहे. माझ्या आवाजाने उठायला नको त्याच्यामुळे. सो इथे मी माप घेतलं. कैची जाऊ द्या आता. म्हणून आवाज देतो. सो हे असं मी केलेलं आहे. ह्याला नाही पकडायचं. हे असे मी 3 लेयर तयार केले. सो नेक्स्ट आता मी दाखवतो.
आर्टिस्ट. सो पूजा मांडून झाली आहे, आता फ्रेश वगैरे होते, मग मी पूजा करेन. आणि मी तुम्हाला माझी बाहेरची लाईट्स पण दाखवतो कशी लावतो. हे डेकोरेशन करताना आहे. येस. सो इथे अशी माझी पूजा मांडून झालेली आहे. आता मी पूजा थोड्या वेळाने करेल फ्रेश होऊन. आता हे इकडे डेकोरेशन करतात बाहेर. इथे कंदील आम्ही काल जो घेतला तो लावत आहेत, ते लाईटिंग वगैरे लावलेली. अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. आता पंत्या वगैरे लावते मी इथे खाली. घरामध्ये पसारा बघा, लगेच पसारा होतो. सो हे मी त्या दिवशी दगडूशेठला गेली होती तेव्हाच घेतलेलं होतं, तर आता लावायचं आहे ते. ऑलरेडी ह्याला पण पावलं होती आम्ही, ते बघताना समजलं नाही आणि मी पण एक्स्ट्रा आणली होती. सो म्हटलं हे पण लावून देऊयात. छान आहे पण आणि तेवढी जागा पण होती ना, दोन्ही बाजूने ते छान वाटतं. ठीक आहे. सो इथे मी असं लावलेलं आहे. इथे ह्यांचं नाव आहे. इथे वरती ऑलरेडी ओम होता, म्हटलं तो नको काढायला आता, म्हणून मी हे खाली लावलं. आणि हे इथलं आता पंत्या घेते लावून. सो सारंगची झोप झालेली आहे. पटापट सगळ्या गोष्टी करून घेतल्या. तो झोपलेला असल्यावर थोडाच वेळ मिळतो फ्री. पटापट गोष्टी करून घेतल्या. ओडे बापडे, सर्दी झाली आम्हाला थोडी. काय सारंग, आता बाबाने मग किती छान छान लावलं, तर हे आपण लाईट ऑन करून दाखवू कसं दिसतं सर्वांना. ये जादू, असं काहीच केलेलं आहे डेकोरेशन. छान वाटतं. हा हे छान वाटतं असं. अरे आपलं दिवे लावूयात आपण. त्याला दुरून बघायचं कसं खूप छान. सो हे जे लाइटिंग आहेत ना, हे आमच्या गणपतीचेच आहेत सगळे. तर मग आम्ही ते एक्स्ट्रा व्हिडिओ काढते का फोटो? फोटो पण काढला, व्हिडिओ पण काढला. सांगा, आम्ही स्माइल कर उभी आहे. सो आता वाटतंय की दिवाळी आहे. 2 दिवसात आम्ही नुसतं सगळं साफसफाईच करत होतो. अजूनही आमचं थोडंफार चालूच आहे, हे नाही ते नाही. पण म्हटलं आज धनतेरस सुद्धा, आज तरी लाइटिंग लागल्या पाहिजे. सो पटापट मी गोष्टी केलेल्या आहेत. छान वाटतंय. हो, थँक्स टू यू. रात्री 12 वाजेपर्यंत हे सगळं कनेक्शनचं काम हे करत होते. वेलकम. कसं वाटतं डेकोरेशन? आमचं हे राहिलं अजून. आम्ही नवीन तोरण आणलंय. तोरण अजून पण लावायचं आणि ते खाली असं सोडायचं पण आहे, ते झिरमळ्यासाठी. सो काय रे शाळा, देव बाप्पा आहे, दिवा सांभाळा. ये वा, किती आनंद झाला त्याला. सर्वांना सुखी ठेव. सो आमचं सारंग एवढा हट्टीपणा करायला लागलाय आता. त्याला मगाशी ह्यांनी ओवाळून हे केलं. आता तू तेच मागतोय की सारखं मला तेच करायचं. आणि एवढा रडला तो आधी, बघ आता ठेवलं परत रडायला लागला. द्या बरं त्याच्या. बाबू तू दिवा आग लाग, हे लाग, चटका लागेल बाबू तुला. थांबतो, काय करतो बघू, काय करतो बघू. हादुआ जा जा हादुआ. सो जस्ट आमची धनतेरसची पूजा झाली आणि खूप छान झालं. डेकोरेशन वगैरे पण झालं. आत्ता वाटते दिवाळी आहे असं. सगळ्या गोष्टी, घर वगैरे क्लीन झालं. 2 दिवस आमच्या घर आवरण्यातच गेले.
आणि आत्ता कुठेतरी व्यवस्थित घर झालेलं आहे. आणि हो, उद्या येणार आहे आई. बाबा येणार होते पण बाबांना थोडं काम आहे शेतात, तर ते नंतरून येणार आहेत. तर आई, वहिनी म्हणजे माझ्या जाऊबाई आणि तिचे 2 मुलं, सो सगळेजण येणार आहे. आमची पूर्ण फॅमिली असणार आहे. फक्त आम्ही दादांना मिस करू, दादा अमेरिकेला असतात. तर मग त्याच्यामुळे वहिनी त्यांना यावेळेस आम्ही डिसिजन घेतला की आम्ही त्यांना इथे बोलून घ्यायचं.